काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, थोरी व सांडेली आपुली परिसे, नेनो शिवो कैसे लोखंडासी. जगाच्या कल्याणा संतांच्या युभूती, देह कष्टविती परोपकारे, भूतांची दया ही भांडवल संता, आपुली ममता नाही दी. तुका म्हणे सुख पराविया सुखे, तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे, थोरी व सांडिली आपुली परिसे, नेनो शिव कैसे लोखंडासी. विठ्ठला महायोग पीठे तठे भीमरथ्यावरम, पुंडरीकाय दातु मुनीन्द्रहि, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदम, कृष्णं वन्दे जगद्गुरु. लोकाभिरामं रणरंगधीर, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मजरधै सद्गुरु जय तारिला संसार पुरु, मनोनिविषय सात्यादुरु, विवेकावरी. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या, बोला दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. हे शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या तावाता, मजडावाया सुभटा. हे शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तिया जावाता, मजडावया सुभटा.
ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, थोरी व सांडिली आपुली परिसे, नेनो शिवो कैसे लोखंडासी. प्राप्त प्रसंग, प्राप्त ठिकाण, प्राप्त वेळ, वेळेला अनुसरून अखंड हरिनाम सप्ताह मोजे चिकलठाणा या पुण्यवान उदार भाविक गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 25 वर्षापासून आपल्या गावामध्ये नित्य नियमानं हा सप्ताह दरवर्षी असतो. कधी रामकथा, कधी भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण, असा हा नामयज्ञ, ज्ञानयज्ञ आणि अन्नदान असा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामध्ये आज 4थ्या दिवसाची सेवा गावकरी मंडळींच्या वतीनं माझ्याकडे आलेली आहे. तसं कथाही मी सांगायलो, तुम्ही दररोज ऐकतायत माझं, असं नवीन काय सांगणार आहे का? पण त्याला गावकरी मंडळींचं म्हणणं आलं, एक सेवा तुम्ही करा कीर्तनाची. म्हणून आल्या भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. आपलं गावातलंच भजनी मंडळ. आता हे 2 कुठून आलीत? कासारखेडा आणि पेटी वाजवणार आपल्या इथलीच आहेत. मग आजच कशी दिसले मला? विठाला विठाला गावकरी भजनी मंडळ सुंदर आहे. आणि आता कासारखेड्याहून 2 जण आलेत. 2च आलेत ना? 3 जण आलेत. आमचे कथेला कीर्तनाला साथ करणारे आमचे अच्युत महाराज, आमचे मोगरे गुरुजी आणि गावातलं बालभजनी मंडळ, त्यांनी म्हणले महाराज तुमचं ज्या दिवशी कीर्तन असेल त्या दिवशी आम्हाला ड्रेस घालून कीर्तनाला उभं टाकायचं. म्हणलं काय असे 4-2 जरी नवीन तयार झाले ना, पुढची पिढी घडली महाराज, आहे का ना? म्हणून त्यांना शिकवावं लागतं. करोनी सायास शिकविती. त्यांचा टाळ चुकतो, चुकत नाही असं नाही, आपलंही चुकतं ना. अजून कुणाचा टाळ परिपूर्ण आहे आयुष्यामध्ये? कुणाला टाळ अजून वाजवता आला नाही महाराज. आयुष्य गेले, संपले, टाळ कुणाला वाजवता येत नाही. मग त्यांचा टाळ चुकू लागला ना, त्यांना सांगावं लागतं गोडीनं. त्यांना वसकून सांगितलं की ते फेकून देते, जातं घरी निघून, पुन्हा येतच नाही. म्हणून गोड विणीकरी बाबा आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे कदम बंधू, त्यांचं यूट्यूबच्या माध्यमातून चॅनल आहे अभंगवाणी. कदम, त्यांचं गाव इथंच आहे लातूरच्या जवळ. खूप प्रेम करतात आमच्यावर. कथा कीर्तन त्यांनी भरपूर यूट्यूबला टाकलेलं आहे माझं. आणि आपलेही गावातल्या सप्ताहाचं हे जे कीर्तन आहे आज यूट्यूबच्या माध्यमातून आपलं गाव जगभर चाललाच. म्हणून तेही या ठिकाणी आलेत. त्यांचे शब्द स्मरण मी आभार मानतो. चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा संतपर प्रकरणातील उपदेश करणारा अभंग आहे. तुकोबाराय संतांचं महत्व सांगतात. संत किती मोठे आहेत. काय वानू आता न पुरे ही वाणी. महाराज म्हणतात मी त्यांचं वर्णन माझ्या वाणीनं म्हणजे माझ्या तोंडानं करू शकत नाही, इतके मोठे आहेत ते. आता मला सांगा कोण वर्णन करतंय हे? तुकाराम महाराज, बरं का? कोण वर्णन करतंय? तुकाराम महाराज. मला सांगा तुकाराम महाराज साधे होते का? तुकाराम महाराजाचा जर इतिहास पाहिला तर तुकाराम महाराजाची काय शक्ती महाराज. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, ब्रह्म तुकासी आले, मनो निरामेश्वर रे चरणी मस्तक ठेविले. मनो रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले.
ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. महाराज तुकोबारायाची शक्ती मोजताना, शक्ती तुकाराम महाराजाची ताकद ही मोजण्यासाठी ब्रह्मदेवाच्या तराजूच्या साखळ्या तुटून गेल्या होत्या, तुटून एवढी पावर तुकाराम महाराजाकडे होती. ते तुकोबाराय म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी, माझ्या मुखात ते शब्द घेण्याची शक्तीच नाही. कारण तुकोबाराय एवढे मोठे आहेत, तर महाराज विचार करा साधू किती मोठे असतील का नाही. एवढे मोठे संत आहेत. म्हणून महाराज म्हणतात माझी शक्ती तर कमी आहे. कारण त्या संतांनी काय केलं तर महाराज म्हणतात, थोरी व सांडिली आपुली परिसे, नेनो शिव कैसे लोखंडासी. काय केलं त्यांनी तर परीस असतो, तो परीस लोखंडाचं सोनं करतो. महाराज गंजलेलं लोखंड असलं तरी सोनं करतो, चांगलं लोखंड असलं तरी सोनं करतो. परीस म्हणत नाही मी मोठा माणूस आहे आणि या लोखंडाला कुठं सोनं करू काय का नाही. हो, लोखंडासारखी माणसंच येतो, त्या माणसाला सोनं करण्याची ताकद साधूकडे आहे. मोठेपण सांडून दिलं, मोठेपण टाकून देतात साधू. आणि लोखंडासारख्या तुम्हाला आम्हाला डोक्यावर हात ठेवला साधूने की त्या माणसाचा देव बनतो. कृपा कटाक्षेने हाळिले आपुले पदवी बैसविले, बाप रकमा भक्तीवरे भक्ता दिधले वरदा. एवढे मोठे संत आहेत. काय करतात संत तर महाराजांनी सांगितलं, सरता केले तैशा परे, संताने सरता केले तैशा परे, संताने सरता केले तैशा परे, संताने सरता केले तैशा तैशा परी चंदनाने बोरी व्यापी गेल्या. महाराजांनी प्रमाण दिलं की जसे त्या चंदन झाड असतं ना, चंदन बोरीला बाबळीला हेकळीला कशालाही ते काय करतं, चंदनाचा सुगंध देतं. तसं संत कशाही माणसांना आपल्या जवळ घेतात आणि त्यांना माणूस बनवतात. ही शक्ती संतांकडे आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे. जगाचं कल्याण करण्यासाठी संत आपल्या शरीराची झीज करतात. एवढंच नाही तर महाराज म्हणतात, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही दे. आपण आपलंच स्वतःचं संरक्षण करतो ना, आपल्या घराचं राखण करतो. जगाचं राखण करतात त्याचं नाव संत आहे. आणि आपल्या पुरतंच राखण करतात त्याचं नाव जीव आहे. तू का म्हणे सुख पराविया सुखे आणि अमृत हे मुखे सर्वत असे. महाराज म्हणतात संतांचं असं आहे की दुसऱ्याला आनंद झाला की संतांना सुख होतंय. बघा, दुसऱ्याला शेजाऱ्यानं घर बांधलं की संताला सुख होतंय, आणि शेजाऱ्यानं घर बांधलं की आपलं डोकं दुखत आहे. जीवाचा आणि संतांचा फरक असा आहे, ठीक आहे.
आणि म्हणून महाराज म्हणतात एवढे मोठे संत आहेत, त्या संतांचं वर्णन मी करू शकत नाही, असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठाला विठाला. आता बघू तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. वर्णन करणारे कोण आहेत? संत आहेत. कुणाचं करतात? संतांचं करतात. बरं, आणि वर्णन करून कुणाला सांगतात? तुम्हाला आम्हाला. गंमत अशी आहे, सांगावं कुणाला? सांगावं कुण? प्रश्न निर्माण आहे. सांगावं कुणाला? सांगावं कुण? त्यानं सांगावं ज्याच्याकडं सगळं आहे. ज्याच्याकडं सगळं आहे त्यानं सांगावं, कारण त्याला परिपक्व म्हणतात की परिपूर्णता म्हणतात त्याला. एक ज्ञानोबरायची ओळी आहे, माऊली म्हणतात समर्थाची घरी, समर्थाचे घरी तळल्या वळल्या. समर्थ म्हणजे ज्यांच्याकडे सगळं आहे ना, त्यांनी जर जेवण घातलं तर माडीवर बसलेली तेच अन्न असतं, घरात बसलेल्याला तेच अन्न असतं, आणि दारात बसलेल्याला तेच अन्न असतं. घरातल्याला वेगळं बाहेर त्याला वेगळं नसतं, त्याला समर्थ म्हणत असतात. असे संत समर्थ आहेत, संतांकडे सगळं आहे. गंमत अशी आहे, महाराज म्हणतात सांगण्यासाठी त्या गोष्टीचं ज्ञान असावं लागतंय एक. दुसरी गोष्ट, सांगण्यासाठी त्याची तळमळ असावी लागते. दोन. सांगणाऱ्याकडे काय असावं लागतं? एक, सांगण्यासाठी त्या गोष्टीचं ज्ञान असावं लागतं परिपूर्ण. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, त्या गोष्टीचं ज्ञान असावं लागतं. आणि दुसरी गोष्ट जी सांगायची ना, त्या गोष्टीविषयी तळमळ असावी लागत असते. मग आपण एक विचार करूया, जगामध्ये तळमळ कुणाला आहे? माहिती कुणाला आहे? 3 लोक असे आहेत. पहिला वर्ग आहे एक, त्याचं नाव आहे शिक्षक. काय नाव आहे? शिक्षक. क्षी म्हणजे शिस्त, आणि त म्हणजे तयारी. शिस्तीची तयारी ज्यांच्याकडं आहे त्यांचं नाव शिक्षक. त्याला गुरुजी म्हणायचं. काय म्हणायचं? त्याला गुरुजी. गुरुजीला ज्ञान आहे, गुरुजीला ज्ञान आहे, पण गुरुजीला तळमळ नाही. महाराज तळमळ नाही. शिकले तर शिकले, नाही तर जाय तिकडं. काय करते शिक्षक? काय करते? एकदा दोनदा सांगून बघताय, शिकलं तर शिकलं नसता, जा तिकडं, गुरुजी निघाला. एक. दुसरं आहे देव. देवाला ज्ञानही आहे, देवाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. देवाकडे किती ज्ञान आहे महाराज? सगळं ज्ञानच त्याच्यापासून तयार झालं. पण गंमत अशी आहे, देवाकडं ज्ञान असून पण देवाकडं तळमळ नाही महाराज. देवाकडं तळमळ आहे, पण जे त्याच्या इतका त्याच्याच विषयी तळमळ आहे, दुसऱ्याविषयी तळमळ नाही. देवाकडं तळमळ आहे, पण भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. म्हणून देवाकडं ज्ञान आहे, पण देवाला तळमळ नाही. आता राहिला तिसरा वर्ग, त्याचं नाव संत आहे. संतांकडं ज्ञानही आहे, संताकडं ज्ञानही आहे, आणि संताकडं तळमळ आहे. का चिकली रुथली गाय, धड भाकण न पाय, तेची लगलानी होय काला भोला. महाराज म्हणतात संताकडे इतकी तळमळ आहे की संत शोधून आले हित, हिताहित जगाचे. कारण आम्ही तेच करण्यासाठी आलो. महाराज म्हणतात ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही तेच करण्यासाठी आलो, म्हणून संतांना सांगण्याचा अधिकार आहे एक. बरं, दुसरी गोष्ट अशी आता की सांगावं कुणाला? सांगावं कुणाला? ज्याला कळतं त्याला. मग आता कळतं कुणाला? माणसाला. का बरं? माणसाकडं बुद्धी आहे, पशुपक्षाला सांगून फायदा नाही. माणसाकडं बुद्धी आहे म्हणून माणसाला सांगायचं आहे. आता गंमत आपण अशी पाहू की बुद्धी कुणाला आहे? बुद्धी कुणाला आहे? बघा, एक पक्षी आहे, एक प्राणी आहे, आणि 2 प्राणी आहेत. एक पक्षी आहे आणि 2 प्राणी आहे, तिसरा माणूस आहे. बा, बुद्धी कोणाकडे आहे? चोरी झाल्याच्या नंतर, चोर सापडणं गेल्याच्या नंतर कुणाला आणतात? कुत्र्याला. कुणाला आणतात पोरं? कुत्र्याला. मला सांगा, कसलीही चोरी झाली तरी त्या चोराला पकडण्याचं काम कोण करतंय? कुत्रं. माणसाला जे सापडत नाही ते कोण सापडित आहे? कुत्रं. मग आता कुत्र्याला बुद्धी जास्त का माणसाला बुद्धी जास्त? बस, जमलं का? आता कुत्रं थोडं बाजूला ठेवू. एक पक्षी आहे, पक्षी आहे, ते इतका सुंदर गात आहे महाराज, इतका सुंदर गात आहे की त्यानं कुठं शिकला नाही, कुठला गुरु केला नाही, सारेगम घोकलं नाही. आम्ही सारेगम घोकालोत, गुरु करालोत, पेट्याच्या पेट्या मोडून टाकल्या, टाळं फोडून टाकले, पण आमचा स्वर अजून लागत नाही बरं का. पण त्या पक्षाचा स्वर महाराज ते जर गाऊ लागलं ना, सगळ्या माणसाला येडच करतंय. त्या पक्षाचं नाव काय?
कोकिळा. त्या पक्षाचं नाव काय? कोकिळा. मग मला सांगा, गाण्यात कोकिळा सगळ्यात नंबर 1 आहे माणसापेक्षा जास्त. मग बुद्धी पक्षाला भारी का माणसाला भारी? पक्षाला भारी. आता ह्यालाही बाजूला ठेवू. आता तिसरं आहे, पहिल्या काळामध्ये छत्रपतींच्या काळामध्ये या गावाहून त्या गावाला, या किल्ल्याहून त्या किल्ल्याला जर सैन्य जायचं असेल ना, किंवा या राजाचं वराड दुसऱ्या राजात जायचं असेल तर काय ते मुक्काम होत होते ना. आणि मुक्काम कुठं व्हायचे? नदीच्या काठावर जिथं पाणी असतं तिथं मुक्काम व्हायचे. मग त्या मुक्कामाच्या ठिकाणी अगोदर पुढं त्या पाण्याच्या जवळ गाढवाला नेऊन उभं करत होते. कोणाला नेऊन उभं करते? गाढवाला. का बरं गाढवाला का उभं करत असतील? कारण पाणी घाण आहे का चांगलं हे कुणाला कळतंय? गाढवाला. गाढवाला पाणी घाण कळते. कुणाला कळतंय? माणसाला अजिबात नाही कळत. माणूस घाण पाण्यात जातंय, पडतंय. माणूस घाण पाणी पितंय आणि माणूस घाण पाण्यात पडतंय बी. मग माणूस चांगलं का गाढव चांगलं? बस आलं का उत्तर? आता समजा आपला बाप घाण पाणी पितोय, पुरो आपला बाप घाण पाणी पितंय आणि घाण पाण्यात पडतंय. मग आपला बाप गाढव बरा का गाढव चांगला का आपला बाप चांगला? बस उत्तरीतच आहे की. आता मला सांगा, तुम्हाला हे 2 पक्षी आणि एक प्राणी सांगितला मी, यांना बुद्धी जास्त आहे, माणसापेक्षा यांची बुद्धी जास्त आहे का नाही? तरी पण त्याला सांगत नाही तुकोबार आहे का? त्याला धर्म मंडपात येऊन बसायचा अधिकार नाही मायबाप. या मंडपामध्ये बसायचा अधिकार फक्त माणसाला दिलेला आहे, माणसाला दिलेला आहे. म्हणून मॅन इज पॉवर दॅन ऑल थिंग्स. माणसाकडे एक पॉवर आहे, बुद्धी नावाची. आणि त्याच्यासाठी माणसाला सांगतात म्हणून माणसानं इथं बसायचं. आता मला खरं सांगा, काल रात्रीचे महाराज बोलले मध्ये येऊन बसा. मी म्हणत नाही मध्ये येऊन बसा तुम्हाला, म्हणून तुम्ही बाहेर बसा, कुठेही बसा. पण मला खरं सांगा, ही जी जागा आहे, ही मोकळी जागा, इथं तिथं ही जी मोकळी जागा आहे, ह्याच्यात लसूण लावायचा नाही, कांदे लावायचे नाहीत, मेथी शिपायची नाही, अगर उसाचे टिपरे पुरायचे नाहीत. कशासाठी जागा आहे ही? हां, बसाय माणसाली बसायला जागा. पण माणसं मंडपात बसायलीत का? नाही. मग माणसं चांगले का जनावरं चांगले? बस विठाला विठाला माणसाला सांगायचे, कारण माणसाला सांगितलेलं कळतं. माणसाला सांगितलेलं कळतं. म्हणून तुकोबाराय माणसाला सांगतात. माणसाला सांगायचंय काय? सांगायचंय आपलं हित सांगायचंय. कोण बोलताय, कसं बोलतंय. काही माणसं तर एवढे बेकार बोलतात, माणसाला बोलायचं सुद्धा कळत नाही महाराज. का त्यातले त्यात चांगला शिकलेला माणूस पण बिघडलेला असावा, पिलेला तर काही बोलते महाराज. काय पिदाडे तर काही बोलतात. एक पिदाडे तर सकाळी सकाळी स्नान केले आणि आपल्या बायकोला म्हणत होतं, मला गावानं जर निवडून दिलं, मला गावानं निवडून दिलं आणि सरपंच केलं, अख्ख्या गावाला बदलून टाकतो म्हणू लागला. अख्ख्या गावाला बदलितो. तिनं ऐकून घेतलं. ते पुन्हा म्हणू लागलं, समजा मला जर आमदार केलंच, मी अख्खा तालुका बदलितो. असं करीत करीत ते म्हणू लागलं, मला मंत्री केल्यावर महाराष्ट्र बदलितो. ते म्हणले परकर बदल रे, परकर बदल. त्यानं टावेल म्हणून तिचाच परकर घातला होता अंगावर. काय बोलतेत माणसं हे कळत सुद्धा नाही माणसाला का नाही, काय बोलते हे का नाही. मग स्वतःला कळावं आम्ही काय करतो ते, आम्ही काय करतो ते. महाराज म्हणतात संत कसे असतात, त्या संतांचं वर्णन करता होत नाही. ऐका तुम्हाला सांगतो दृष्टांत. 100 पोरांची आई होती, तिचं नाव गांधारी. आणि 5 पोरांची आई होती, तिचं नाव कुंती. मकर संक्रांतीचा सण होता आणि 100 लेकरं कुंती गांधारीचे सकाळी सकाळी बाहेर गेले आणि येता येता एक चिखलाचा गोळा घेऊन आले. 100 जणांनी चिखलाचा एवढा गोळा आणला, त्याचा डोसका इतका हत्ती तयार झाला. त्याने हत्ती बनवला आणि हत्तीवर आईला बसविलं, त्याला चाकं लावले आणि आईला ओढत ओढत मंदिरापर्यंत आणलं. त्यांनी गांधारीला, आंधळी होती ती.
आणि ती वाण देऊ लागली. तिचं वाण कुंतीला तिनं वाण दिलं आणि वाण दिलेलं असं असतंय की पुढच्या वर्षी ती वाण परत द्यायचं. वाण म्हणजे उसणं असतंय. वाण या शब्दाचा अर्थच आहे उसणं, ते परत द्यायचं असतंय वाण. कुंतीने विचार केला, मी आज सुवासिनी आहे, पण माझा मालक पुढच्या संक्रांतीपर्यंत वाचल याची शक्यता नाही. पंडूराजे आजारी पडलेले होते, काय करावं विचार करू लागली. पण हिचं उसणं मला परत करायचे, ठेवून घ्यायचं नाही. म्हणून भीमदादाला सांगितलं, भीमा द्वारकेच्या भगवंताला बोलवून घे. भीमदादानं हाक मारली, कारण भीमदादाच्या हाकेमध्ये शब्दामध्ये एक वजन होतं महाराज. भीमदादाची भक्ती तेवढी होती. जाडजूड माणूस असल्यामध्ये शब्दात वजन नसतंय. त्या शब्दाचं ज्ञान असावं लागतं, त्या शब्दावर विश्वास असावा लागतो आणि त्याची भक्ती असावी लागते. त्या दिवशी वजन तयार होत असतं माणसाचं. कुणाचंही वजन कुणावर पडलं असतं तर वजनदार माणसं आहेत का नाही? वजनदार माणसं. मला सांगा, पगार कुणाला जास्त? जे डप्पू माणूस आहे त्याला पगार जास्त का बुद्धिवान माणसाला पगार जास्त? क्या बात आहे. म्हणून वजनदार माणसाला तसं वजन पडत. वजन येण्यासाठी माणसानं वजनात वागावं लागते. वजन येण्यासाठी माणसानं कसं वागावं लागतं? वजनात वागावं लागत असतं. म्हणून त्या भीमदादाने हाक मारली. हाक मारल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्मा आले आणि विचारलं, आत्या का बरं बोलवलंस? कुंतीनं सांगितलं, कृष्णा गांधारीनं वाण दिले आणि ते वाण मला पुढच्या वर्षी परत द्यायचे, म्हणून तू देव आहेस, तुझ्या मामाला पुढच्या 1 वर्षापर्यंत आयुष्य घे. ठीक आहे म्हणले. हाक मारली यमराजाला. यमराज आले आणि यमराजाला सांगितलं, ते पत्र आणा इकडं माझ्या सहीचं. यमराजानं पत्र दिलं. म्हणले तारीख बदला, याची तारीख बदला, कारण तारीख उद्या दुपारी होती 12 वाजता. तारीख उद्या दुपारी 12 वाजता होती. भगवंतानं सांगितलं तारीख बदला, 1 वर्षाची तारीख द्या. यमराजानं सांगितलं देता येत नाही. देव म्हणले, मी देव आहे ना मालक, आज चाल म्हणले, कारण याच्यावर इंद्राची सही आहे, याच्यावर चंद्राची सही आहे, याच्यावर वरुणाची सही आहे, सगळ्या मंत्र्याची सही आहे. आणि उद्या सगळे मंत्री म्हणतील आमच्या बी घरच्याली अशी सुद्धा पाहुणे रावलेली, कसं देता येईल? सगळ्यांना माहीत झालंय, जमत नाही. देवाला सांगितलं जमत नाही. देव म्हणले, माते आत्या जमत नाही बा, जाऊ दे म्हणले तुझा. भगवान निघून गेले. महाराज मी काय सांगतोय तुम्हाला, काय वानू आता नपुरे ही वाणी. ऐका, भगवान निघून गेले आणि मग कुंतीनं सांगितलं राजा धर्माला, जा बरं पितामह भीष्माचार्याला बोलून आण. कुणाला बोलून आण? पितामह भीष्माला बोलून आण. भीष्माचार्याकडे धर्मराज गेले, नमस्कार केलं, सांगितलं पितामह आईनं बोलवलंय तुम्हाला. पितामह भीष्माचार्य आले. कुंती मातेनं दर्शन घेतलं. महाराज आसनावर बसले आणि कुंतीला विचारलं, काय काम काढलं आमच्याकडं? कुंती मातेनं सांगितलं, मामाजी गांधारीनं वाण दिलंय मला, 1 वर्षामध्ये तिचं पुढच्या वर्षी मला वाण परत करायचं. माझ्या मालकाचं आयुष्य तोपर्यंत राहील का नाही मला सांगता येत नाही, म्हणून माझ्या मालकाचं आयुष्य 1 वर्षभर परत घ्या, वाढवून घ्या, वाढवून. ठीक आहे म्हणले, तुझा. काय म्हणले? तुझा. हाक मारली यमराज. यमराज म्हणल्यावर यमराज चळचळ कापतच आला असा, नुसता भेतच आला असा. यमराज जी 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 मालक करू लागला, दोन्ही हात जोडून. कोणाला? पितामह भीष्माला. समोर उभं टाकले. यमराज पंडूराजाची तारीख कधी आहे? यमराजानं सांगितलं उद्या दुपारी 12 वाजता. 1 वर्षाची मुदत द्या. ते म्हणले जमत नाही. जमत नाही म्हणल्यावर म्हातार म्हणलं, तू कोण आहेस? जमत नाही म्हणणारा तू कोण? ते म्हणला, मी यमराज. त्यांनी सांगितलं, तुझा यमराज, तुझा जो मालक आहे का, तो मालक माझ्या हातात आहे, तू फक्त तारीख बदल. ते म्हणे पंढरीच्या पांडुरंगाला सांगितले कालच जमत नाही म्हणून. काय म्हणतं यम? देवादी देव, सगळ्यात मोठा देव, जो पंढरपूरच्या विटेवरचा परमात्मा आहे, त्याला काल सांगितलं मी तारीख जमत नाही, मी बघून घेतो काय करायचे, तू फक्त तारीख बदल. काय म्हणले पितामह? मी बघून घेतो, तू तारीख बदल. यमानं तारीख बदलली आणि 1 वर्षाची 2025चा आकडा काढला आणि 2000 तिथं फक्त 6चा आकडा टाकला, 26 आकडा केला. यमानं तारीख बदलली. महाराज 1 वर्ष पंडूराजा वाचले. 1 वर्ष पंडूराजा. सगळ्या देवानी पाहिलं, सगळ्या देवानी पत्र सगळ्या देवाकडे फिरलं. वरी सही कोणाची होती? भीष्माचार्याची होती. एकही देव बोलला नाही. महाराज पंढरपूरच्या पांडुरंगानं डोळे झाकून घेतले आणि यमराजाला सांगितलं, तुला असंच पाहिजे. यमराजाची नाही,
देवाची नाही, कुणाचीच ताकद ज्यांच्या पुढं बोलण्याची होत नाही त्याला संत म्हणतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अशा संतांचं मी माझ्या मुखानं वर्णन करू शकत नाही. अभंगाच्या पहिल्या काय वानू आता न पुरे हे वाणी, 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 मस्तक चरणे ठेवीतसे, मस्तक चरणे ठेवीतसे, हे मस्तक चरणे ठेवीतसे, थोरी व सांडिली आपुल्या परिसे, थोरी व सांडिली आपुल्या परिसे, चरणे ठेवीतसे, मस्तक चरणे ठेवीतसे, थोरी व सांडिली आपुल्या परिसे, थोरी व सांडिली आपुल्या परिसे, काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवीतसे. महाराज म्हणतात, अशा संतांचे उदाहरणं रात्रभर जरी सांगितले तर संपणार नाहीत. महाभारतातलंच उदाहरण तुम्हाला सांगतो अजून. ज्यावेळी पांडवांना वनवास झाला, वनवास झाला पांडवाला, पांडव वनवासामध्ये आहे. अज्ञातवासाच्या अगोदर 1 महिन्यानं 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, 12व्या वर्षाचा शेवटचा महिना, आणि शेवटच्या महिन्यामध्ये पांडवांनी झोपडी बांधली होती आणि एका ठिकाणी पांडव राहत होते. द्रौपदी माता रजस्वाला झाल्या, म्हणजे त्यांची पाळी आली मासिक. गंगेला जायचं नाही आणि गंगेत जाऊन स्नान करायचं नाही, हा नियम आहे. पाणी बाहेर घ्यायचंय पण आपण नाही घ्यायचं, दुसऱ्याकडून घ्यायचंय. सासू कुंती आहे, वयानं थोर आहे, तिला सांगू शकत नाही. आणि आपण रजस्वाला असल्यामुळं एकाही मालकाला सांगू शकत नाही. मग पाणी कोण देईल? कुंती मातेने सांगितलं तू राहा बगर आंघोळीची 4 दिवस. द्रौपदीने सांगितलं बगर आंघोळीचं राहू शकत नाही 4 दिवस. द्रौपदीनं स्नान केलं. पहिल्या दिवशी पाणी कुणा आणून दिलं कुणालाच माहित नाही. कोपीच्या माग हंडा आणून भरून ठेवून दिला. स्नान केलं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी केलं, तिसऱ्या दिवशी, 4 दिवसाचं स्नान झालं. 4थ्या दिवशी तो बाई नाहली, डोक्यावरून पाणी घेतलं. कुणं नाऊ घातलं आणि कुणं पाणी दिलं कुणालाच पत्ता नाही. पण संशय आला. कुणाला? कुंतीला. सासूबाईला संशय आला, सुनेला कोणीतरी पाणी आणून देतंय. आणि जीवनामध्ये सगळ्यात मोठा संशय आहे, माणसाचं वाटलं जर काही करीत असेल तर संशय आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, संशय नावाची एक वाघूर आहे की नाही. संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वाघूर प्राणियासी. कारण संशय नावाची एक वाघूर आहे. संशयामुळं नवरा बायकोचं भांडण लागतं, संशयामुळं भावाभावात भांडण लागतं, संशयामुळं मित्राचं वाटुळं होतं. वाटुळं एक अशी दंतकथा, एक दंतकथा. एक मुलगा राजाचा होता आणि एक प्रधानाचा मुलगा होता. दोघांमध्ये इतका दोस्ताना, इतका अति दोस्ताना, एक घास दोघं जण खात नव्हते सोडून. पण गावातल्या एका माणसाला असं वाटलं, काही माणसाला कामच असते लोकांची घरं फोडावीत कसे. बरं, काही माणसाला धंदाच ते असते, लोकांचं चांगलं चालणारं घर कसं फोडावं. 2 सख्खे भाऊ होते. एका भावाला नोकरी होती, तो लातूरला राहत होता. आणि एक लहाना भाऊ इथं गावात शेती करत होता. इथलं कोणी असलं तर सोडून बरं, मी दृष्टांत सांगायलोय, नाही तर एखाद्या लेखी बोलेन सुने लागे होऊन जातं. विठाला विठाला त्या लहान
लहान्या भावाची बायको दररोज आपल्या टोपल्यामध्ये भाकरी वगैरे घ्यायची आणि शेताला जायची. ही शेतात काम करायला दोघांनी जाऊन शेतामध्ये काम करायचं. एक आंब्याचं झाड होतं आणि आंब्याच्या झाडाला ते आंबे लागलेले होते म्हणून त्या झाडाखाली एक म्हातारं राखायला बसलं होतं. आंबे 60-70 वर्षाचं वय असेल त्याचं, 70 वर्षाचं. ते आंबे राखायला बसलं होतं. ते म्हातारं दररोज पाहायचं आणि एके दिवशी त्या म्हाताऱ्यानं तिला विचारलं, बाई तू कोण, कुठली, सगळी चौकशी करून घेतली. आणि मग 2-3 दिवसाच्या नंतर पुन्हा त्या म्हाताऱ्यानं सांगितलं, बाई इकडे ये. माय जवळ आली ती पोरगी, खाली बसली आणि मग ते म्हातारं म्हणू लागलं, हे काही खरं आहे वय? काय म्हणू लागलं, हे काही खरं आहे का? ते तुझी जाऊ, तुझा भाया कुठं राहते? लातुरात. तिच्या अंगावर एवढं सोनं, सगळा कारभार त्याच्या हातामध्ये, तुझ्या मालकानं काम करायचं, सगळं राबायचं तुम्ही दोघांनी आणि हिशोब कुणाकडं? त्यांच्याकडं. काही खरं नाही बा म्हणलं, आपल्याला काही बरं दिसत नाही. इतकंच म्हणलं म्हातारं. बस बाईनं टोपलं उचललं आणि जे तोंड फुगविलं बाईनं. ती नवऱ्याला भाकर देईना, नवऱ्याला बोलईना. नवऱ्यानं ते आवत उभा केलं आणि विचारलं, काय झालंय काय? ते म्हणले, काही नाही, आपल्याला उद्या वाहिलं राहायचंय. काय म्हणली ती? उद्या आपल्याला बाजूला राहायचंय. त्याच्या खांद्यावर तो चाबूक होता, आवतावरला चाबूक, त्याला वादी लावलेली होती. त्यांना असा माग सरकला आणि एक वादी कान मारल्या बरोबर. का मारला? ते म्हणला, तुला सांगितलंय कुणी हे सांग, तुला सांगितलंय कोण सांग. असं दुसरी मारतो म्हणला. मारू नका म्हणली दुसरी. त्या म्हाताऱ्यानं सांगितलंय. त्या म्हाताऱ्याकडे गेला आणि त्या म्हाताऱ्याच्या पाया पडला. म्हणला, बाबा बाबा आंबे राखता राखता तुला आमचंच घर बरं दिसलं म्हणलं, घर चांगलं. ते म्हातारं म्हणतोय, हो मी सहजच म्हणलो. अरे तू या सहज बोलण्याने हंडगा लागला ना दुसऱ्याच्या घरात. असे काही माणसं असतात महाराज, सहज बोलतात पण लोकांच्या घराचं वाटळ करून टाकतात. वाटळ आहे का नाही? म्हणून मी काय सांगतोय, संशय त्या प्रधानपुत्र आणि राजपुत्रांचं वाकडं आणायचं, दोघांमध्ये विरोध निर्माण करायचा आहे. म्हणून एका माणसाने एका कळवातनीला, नाचणाऱ्या बाईला पैसे दिले आणि तिला सांगितलं, या दोघांची मैत्री तुटली पाहिजे. त्या कळवातनीनं काहीच केलं नाही महाराज. ते दोघं जण असे बसलेले असले ना जवळ, कळवातनीनं जायचं आणि प्रधानाच्या पोराला फक्त म्हणायचं, इकडे इकडे. त्याला बोलवायचं जवळ, इथं फक्त कानात सांगायचं, काही काम नाही, सहज बोललेलं होतं, जा म्हणायचं आणि तिनं निघून जायचं. आता त्या राजाच्या पोरानं विचारायचं, काय म्हणली तुला ती? काय म्हणायचं, काय म्हणली? त्यानं म्हणायचं, काहीच म्हणली नाही, काहीच म्हणली नाही. यानं म्हणायचं, कळवातीन होती, तुला काहीतरी सांगितले, काहीच म्हणली नाही. एक झालं दिवस, 2 दिवस झालं, 8 दिवस तिनं असं केलं. शेवटी राजाच्या पोरानं सांगितलं प्रधानाच्या पोराला, तुझी माझी दोस्ती संपली. एक बाई तुला बोलतीन, तू मला सांगत नाहीस. दोघांचं हार्डवेअर निर्माण झालं. हार्डवेअर महाराज एकमेकाला मारायच्या, जीव मारायच्या तयारीवर गेले आणि शेवटी त्या कळवातनीलाच कळवळा आला. विनाकारण भांडण लावलं म्हणून तिनंच येऊन राजाच्या पोराला सांगितलं, काहीच नाही. आणि मग दोघं म्हणत होते, विनाकारण आपलं भांडण लागलं. मला सांगायचं काय होतं, संशय सर्वात घातक आहे माणसाच्या जीवनामध्ये. म्हणून कुंती मातेला संशय आला की माझी सून कुणाला बोलते, माझ्या सुनाला पाणी कोण देतंय आणि माझ्या सुनाला कोण नाऊ घालतंय. त्यावेळेस राजा धर्माला, भीमदादाला, अर्जुनाला पुढं बसवलं आणि विचारलं, द्रौपदी खरं सांग, कोण आहे तो माणूस तुला पाणी आणून देतोय रात्री 12 वाजता आणि तू त्याला बोलतेस? द्रौपदीनं रडायला सुरुवात केली आणि त्या द्वारकेच्या भगवंताला हाक मारली, कोटे गुंतलासी द्वारकेचा राया, ओ कोटे गुंतलासी द्वारकेचा राया. अरे ओ कोटे गुंतलासी द्वारकेचा राया, कोटे गुंतलासी द्वारकेचा राया, कोटे गुंतलासी द्वारकेचा राया. अरे ओ कोटे गुंतलासी द्वारकेचा राया.
फुले दीनानाथ वीर सांभाळिया फुले गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखयाला वियला दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले नको पाहू केले पाप पुण्य. ए देवा कुठेस तू थांबलास, ये लवकर, आमच्यावर संकट आलं रे, माझी परीक्षा आहे आज. असं म्हणल्याबरोबर भगवान परमात्मा हजर झाले महाराज. आणि कुंती मातेला सांगितलं, बुवा आत्या मी पाणी आणून देतो. मी घागरीनं पाणी भगवान परमात्मानं द्रौपदी मातेला आणून दिलं आणि अजून एका साधूला आणून दिलं. कावडीने पाणी ज्या घरी वाहे चक्र पाणी सर्व भावे निळावंदी तसे. भगवान परमात्म्यानं द्रौपदी मातेला पाणी आणून दिलं आणि नाथ बाबाच्या घरी बगर चपलाचं सवळ्यात पाणी भरलं भगवंतानं. म्हणून महाराज म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे विठाला विठाला. बघा ज्या तुकोबारायांनी हे वर्णन करतायत ना ते तुकोबाराय. काय तुकोबारायची ताकद आहे महाराज बा. काटा कुणाच्या पायात मोडला होता? जिजाबाईच्या. मालकीन आहे ना तुम्हाला? ऐका पेटी मास्तर, लग्न केलेली नवरा बायको आपण बामणाच्या साक्षीने लग्न केलेलं आणि शेतात गेले आणि काटा मोडला पायात. कोणाच्या? मालकाच्या. आता ते काटा नकाला धरून निघत होता पण नक ह्याला नव्हते म्हणून त्यानं सांगितलं बायकोला, नक माझा काटा नकानं धरून काढ. कोण म्हणते? नवरा. कुणाला? स्वतःच्या बायकोला काटा काढ. ती म्हणे नक सकाळीच काढून टाकलीत मी. मग आता त्यावेळेस त्यानं म्हणला, नकानं जर नाही काढला तर एक काम करणं, मग काय दातानं काढणं म्हणला. काय म्हणला? दातानं काढणं. कुणाला म्हणला? स्वतःच्या बायकोला म्हणला. ती म्हणली, माय आणि तुमच्या पायाला माझं तोंड, माझे होटन गालन, तुमचा पाय कसला कुठंही गेलेला तुमच्या पायाचा. नको 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 माय म्हणली, मी नाही काढणार. स्वतःची बायको, लग्न केलेली बायको काटा काढायला तयार नाही. आता ऐका, ज्याच्या होटातून आधर आणि उधर म्हणतात या होटाला, ज्या होट नुसते हल्ले तर फुलांचा सडा पडतोय, त्या देवाचे होठ, पांडुरंगाचे परमात्म्याचे होठ आहेत. ते इतके नाजूक होठ आहेत, इतके कोमल होठ आहेत. आणि जिजाबाईच्या पायातला काटा देवानं दातानं काढला, त्यावेळेस देवाचे होठ कुठं लागले असतील? पायालाच की तळपायाला, तळपायाला. जिजाबाईच्या तळपायाची माती देवाच्या होटाला लागली, देवाच्या जिभेला लागली. अरे देव कुणाला सापडत नाही, देव कुणाला भेटत नाही. माणसाच्या हारीच्या हारी मरून गेल्या महाराज, देव कुणाला सापडला नाही. त्या देवानं दोन भक्ताच्या पायातला काटा दातानं काढला. एक जिजाबाईच्या पायातला काटा काढला आणि दुसरा सुदामाच्या पायातला काटा काढला भगवंताने. शांडिल्य ऋषीच्या आश्रमामध्ये भगवान परमात्मा शिकायला जाणार होते, अजून गेले नव्हते. आणि सुदामा तिथं फिरत होता, तर सुदामाच्या पायात चप्पल नव्हती, काटा मोडला. ओळखही नव्हती त्यावेळेस भगवंताची. रथातून खाली उतरले भगवान, सुदामा लंगडत चलत होते. काही केलं तर काटा कसाच निघत नव्हता. देवानी पाय मांडीवर घेतला, दातात काटा धरला आणि खसखन काटा उपसून काढला सुदामाच्या पायातला महाराज. आणि रक्त येईल म्हणून आपल्या पितांबरानं पाय बांधला महाराज. ही ताकद ज्या माणसाची असते त्याला संत म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात, काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे विठाला विठाला. विठाला 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 विठाला
महाराज संतांची ताकद वेगळी, आपली ताकद वेगळी. आपलं काय चुलन मूल घराच्या बाहेर नाही, आपलं संसारात सगळं अडकून बसलंय. आपला संसाराशिवाय दुसरं काहीच नाही. स्वतःच्या संसाराचं आहे भलं करायचं, आपलं दुसऱ्याचं थोडंच भलं करायचं. आपली अवस्था कशी झाली सांगू तुम्हाला. एका कुंभाराकडे 2 गाढवं होते. एका कुंभाराकडे 2 गाढवं होते आणि त्या कुंभाराचं दिवाळं निघालं म्हणून त्या कुंभारानं गाढवं विकले होते. महाराज गाढवं विकले. आता कुंभाराचं दिवाळं निघाल्याशिवाय कसं राहील का. हे पहिले सुगडी हे सगळं आणत होते ना मकर संक्रांतीला. आता सुगडी आणि ना ते स्टीलचे वाटे आणले जातात आणि लई आणलं तर ते एवढूल बोळे आहेत. ते कुंभार गेलं कुठवर गाढवं सांभाळू म्हणला. कुंभारानं गाढवं विकून टाकले. गाढवं विकले कुंभारानं. एक गाढव विकलं धोब्याला आणि एक गाढव विकलं ते डोंबारी असतो का, डोंबारी तारेवरला खेळ करतोय त्याला विकलं एक गाढव. आता डोंबाऱ्याच्या गाढवाला खाणं कमी आणि काम जास्त. डोंबाऱ्याच्या गाढवाला खाणं कमी काम जास्त. ते गाढव असं वाळूनच गेलं. पण धोब्याचं जे गाढव होतं का महाराज, त्याला काही काम नाही. सकाळी ओलं धुणं घेऊन नदीवर जायचं, दिवसभर नदीवर चरायचं आणि संध्याकाळी वाळलेलं धुणं घेऊन घरी यायचं. खाणं जास्त, काम कमी आणि खाणं जास्त. ते गाढव असं बंबच झालं. तसं असतं काय काय गाढवाली काम कमी खाणं जास्त. काही काही गाढवाली असंच असतं. असते काही गाढवाली असं असते का नाही. हे बरोबर, कामच नाही फक्त खाणं जास्त. असं गाढव बंब फुगलं ते. मग एकदा यात्रा होती त्या गावामध्ये म्हणून त्या डोंबारी खेळ घेऊन तिथं आला त्या गावामध्ये आणि आपला ते खेळ उतरून घेतला आणि त्या गाढवाला हाकललं नदीवर. आता गाढव पहिलं त्याच गावातलं होतं. पण त्या गाढवाला माहीत झालं नदीच्या काठानं सरत गेलं. ते तिकून येऊ लागलं, ही कोण येऊ लागलं. दोघांची पहिलीची ओळख. दोन्ही गाढवांनी रामराम केला एकमेकाला आणि दोन्ही गाढवं बोलत बोलत गप्पा मारीत चहाच्या टपरीवर गेले. जे गाढवं चहाच्या टपरीवरला चहा पितील त्या गाढवांना घरचा चहा गोड लागत नसतो. काय नाव मान अमृत तुल्य. अरे त्यानं रोग व्हायला लागले तर माणसं हो, भले माणसं हो. रोग त्याला अमृत नाव दिले. अमृत असू द्या. चहा घेतला आणि ते गप्पा मारत मारत ते म्हणू लागला, दादा तू रोड कशानं झालास. ते म्हणला काय सांगू, मला खाणं कमी आहे आणि काम जास्त आहे. म्हणलं जाऊ दे म्हणला, तुझ्या मालकाला पैसे देऊन टाकू आपण. माझ्या मालक श्रीमंत आहे, पैसे देऊन टाकायला तू बी इकडंच आहे म्हणा, तुलाही मग खाणं जास्त होतंय. ते म्हणलं आलो असतो रे पण थोडंसं काम अडकलंय. म्हणला काय काम अडकले म्हणलं. ते म्हणलं माझ्या मालकाकडे गंगी नावाची एक पोरगी आहे. ती तारवून चलते. ज्यावेळेस ती तारवून चलते त्यावेळेस माझा मालक असा तो हातामध्ये फूक घेतो, असं हलवतो आणि जोरजोरात बोलतो. मी शेजारी उभा असतोय. म्हणला ए गंगे नीट चल. आणि जर का तारवून खाली पडलीस की या गाढवासोबत लगीन लावून देईन. कोण म्हणते, मालक म्हणते. काय आनंद झालाय म्हणला मला. माझं लक्ष त्या दिवशीपासून गंगेकडे. म्हणला गंगेकडे पड नाही आणि माझं काही होई नाही. गंगी पड ना आणि माझं होई ना. आपलं काम तसंच आहे. आपल्या सोयाबीनला काही भाव येईना आणि आपण काही पेरल्याशिवाय राहणार. ऊस लावायच लय, कारखाना न्यायच लय, आपला काही भाव येईच ना, पण लावल्याशिवाय राहीना. अशी अवस्था आहे. कारण आपण संसारिक जीव आहेत महाराज. संसारिक जीवाला समाधान कधीच नाही. पण महाराज म्हणतात संत आहेत ना, संताला समाधान आहे. का समाधान आहे तर संतानं आपलं मोठेपण टाकून दिले अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये.
आपुल्या परीचे कैसे सेवलो नैनो शिव कैसे लोखंडासी नैनो शिव कैसे लोखंडासी थोरी वसाडीले आपुल्या परीचे थोरी वसाडीले आपुल्या परीचे थोरी वसाडीले आपुल्या परीचे थोरी वसाडीले आपुल्या परीचे नैनो शिव कैसे लोखंडासी नैनो शिव कैसे लोखंडासी नैनो शिव कैसे लोखंडासी नैनो शिव कैसे लोखंडासी आपुल्या परीचे थोरी वसाडीले आपुल्या परीचे थोरी वसाडीले आपुल्या परीचे थोरी वसाडीले आपुल्या परीचे थोरी वसाडीली आपुली परीसे नेनो शिव कैसे लोखंडासी. त्या परिसानं आपलं मोठेपण टाकून दिलं. थोरीव म्हणजे मोठेपणा टाकून दिला. हो, काही काही माणसं मोठेपणानंच माणसात येत नाहीत. बरोबर आहे का नाही? मोठेपणानंच माणसात येत नाहीत. एका गावामध्ये एक पाटील होता बरं का, राहुल पाटील. पाटील म्हणजे ते मोठा पाटील, असं आडनावाचा पाटील नाही. काही काही ते माझे पाटील असतात तिकडून पाटीलकी मिळालेले असे पाटील असतात. तसा पाटील होता भारी. आणि ते गावात कोणी माणूस मेलं की त्याच्याकडे घोडं होतं. घोडं तो त्या घोड्यावर बसायचा आणि घोड्यावर बसून तिथं मातीला जायचा. त्या घराच्या समोर घोडा घेऊन जायचा. आटपा लवकर म्हणायचा त्या लोकायले. म्हणजे लोक ते आटपून तयारी निघाली की लगेच ते समशानापर्यंत घोडं तसंच घेऊन यायचं. घोड्याहून काही खाली उतरायचं नाही. लय एखाद्या वेळेस उतरला तर एखादी गौरी टाकायचा आणि लगेच घोड्यावर जाऊन बसायचा की निघाला. गावातल्या लोकांनी विचार केला. 4-5 पोरं जमले म्हणले विचार करू जरा. म्हणे काय हे कोणी मेलं की घोड्यावर येतं आणि घोड्यावरून खाली उतरत नाही. म्हणले मग हे कधीतरी मरलच की म्हणले. आता योगानं मेलं की मेल्यावर 4 चौघांनी बैठक घेतली गावात आणि म्हणले ह्याकडे कुणाजवळ पैसे नसले तर एकमेकाला उसने द्या. घोडं नाही मिळालं तर गाढव आणा, पण पायानं एकानंही जायचं नाही. म्हणले सगळ्यांनी घोड्यावरून गाडवावं. महाराज गावातल्या प्रत्येकानंच घोड्यानं गाडू आणली की आणि जी माणूस जाईल ते पाटलाच्या दारात घोड्यावरून गाडव आटपा लवकर म्हणायचं. त्या पाटलाचे पोरं म्हणले अरे काही येडं लागलं का काय तुम्हाला? सगळेजण याला होते घोड्यावर गाडवावर. माझ्या बापाची चटकी बांधावी, कुणा त्याला उचलावं, कुणा खांदा द्यावं, कुणा लोकांनी म्हणले बाबा तुझा बाप असाच येत होता. आणि म्हणून आता आम्ही असंच आहे बा. समाजाला द्यावं लागतं त्या दिवशी समाज आपल्याला देत असतो. समाजात मिसळावं लागतं त्या दिवशी समाज आपल्याला स्वीकारित असतो. तुमच्याकडे किती धन असलं ना तर ते धन समाजाच्या तळागाळापर्यंत जावं लागतं. त्या दिवशी तुमच्या धनाला किंमत असते. तुमच्याकडे किती ज्ञान आहे कोणी विचारायला तयार नाही, पण ते तुमचं ज्ञान समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत जावं लागतं. त्या दिवशी समाज तुम्हाला किंमत देत असतो. महाराज उगाच गेला, काशीला गेला आणि पंडित झाला. काशीला गेला आणि पंडित झाला आणि तिथून आला आणि गावात म्हणू लागला मी पंडित हाव, मी पंडित हाव, मी पंडित हाव. तर लोक म्हणले वा पंडित पंडित. त्याला कोणी विचारी ना. मग त्यानं काय केलं, पंडिताची एक नवीच ओळख म्हणला येगडी दादा. आणि त्यानं काय केलं, दिवसाच याची एक मोठा ते येळू आणला. येळू आणि त्या येळूला दोन्ही दोन कंदिलं बांधले. कंदिलं ते जुन्या काळात कंदील होते का, ते कंदीलं आणि त्याच्यात रॉकेल टाकलं आणि दिवसाच कंदीलं पेटविले, खांद्यावर घेतला आणि निघाला लातूरला पायानं मधून. दिवसाच कंदीलं लावून. एक शेतकरी आपलं उसाला पाळी हाणू लागली. आता कोणीच बोला ना, कशाला बोला बा ते पंडित आहे म्हणायचे. त्याचा पंडिती काही असेल म्हणायचे. कोणा नादाला लागाव का. पण त्या शेतकऱ्याला राहुलच नाही. ते म्हणलं हे ना दिवसाचे दिये लावून कुठं चाललाय बुवा म्हणलं. म्हणून शेतकऱ्यानं आऊत उभं केलं आणि जवळ गेला. त्याला म्हणला हे काय लावलंय तुम्ही असं दिवसा कंदील. ते म्हणला मी पंडित आहे. म्हणला मग
कंदील लावून चालतो का पंडित? नाही म्हणला, मला ख्या कंदिलामुळे माझी ओळख आहे. काय ओळख आहे? काही बी प्रश्न विचार मी उत्तर देतो म्हणला. काही प्रश्न विचार उत्तर देतो. ते म्हणला खरं का? म्हणला हो. ते म्हणला थांब. ते पळत गेलं. तेव्हा लोखंडाचे आवत नव्हते, ते लाकडाचे कुळवं होते ना लाकडाचे. ते रुमनं काढलं त्यानं बाहेर, रुमनंच काढलं बाहेर आणि असं रुमनं दोन्ही हातात धरलं, असं गर गर फिरविलं त्यानं. म्हणलं आता हे तुला हाणणार आहे, सांग कुठं लागतं ते. आता तू माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. म्हणलं तू पंडित आहेस ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणलंस का नाही? आता रुमनं मी हाणणार आहे म्हणला, तुला कुठं लागते सांग. त्यानं पाठीत म्हणलं की त्यानं डोक्यात हाणायचं आणि डोक्यात म्हणलं की पाठीत हाणायचं. पंडित असा मारून मारून बेजार केला. ते म्हणलं पाया पडतो. म्हणलं कंदीलही जाऊ, कंदीलही जाऊ. काही बी आव्हानायची माणसाला येडं करायचं. पंडित आहेस का? तू पंडित जरी असलास बाबा, तू ज्ञानी. तुझं ज्ञान ह्या लोकांना दे, लोकांमध्ये मिसळ आणि तुझं ज्ञान लोकांना दे. त्या दिवशी लोक तुला आपलं मानतील. तुझं हुटावून शाळेला लागल्यास तुला कोण आपलं मानेल का? म्हणून महाराज म्हणतात, संत या तुमच्या आमच्यामध्ये मिसळले, मिसळले थोरी व सांडिली, आपुली परिसे नेनो शिव कैसे लोखंडासी. बेटा आताशी आपले 2 चरण झालेत. अभंग 5 चरणाचा आहे. किती? 5. तर 10:30 वाजलेत का 10:40 झाले हे की नाही? 10:40 झाले, 2 चरण झाले तर म्हणजे 1.5 तास एका चरणाला लागायला. 2 तासाला 1.5 तास लागले. अजून 3 चरण राहिले. 3 3 1.5 4.5 तास लागते अजून. पण नाही महाराज, दुपारी 3 तास बोललोय कथेला. आता किती बोलणार आहे का? एक थोडा वेळ बोलू. 11ला आपलं कीर्तन संपवून टाकू का नाही? महाराज म्हणतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे. एक दृष्टांत सांगतो. बजरंगबली मारुतीराय समोर मंदिर आहे आपल्या. जगाचं कल्याण करणे. त्यांची एकरभर शेती आहे गावात, त्यांचं घर आहे गावात, त्यांचे पाहुणे रावळे आहेत गावात, लेकर बाळ आहेत गावात. काही नाही महाराज, हे फक्त तुम्हाला आम्हाला सांभाळण्यासाठी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला रावणानं चोरून नेलं होतं. चोरून नेलं म्हणजे रात्रीचं उचलून नेलं. रात्रीचं उचलून बिभीषण जे उठले, जांबवंत उठले, हनुमंत उठले. पाहतात सगळीकडं अंगद नळ नीळ जांबवंत. राम लक्ष्मण नाही, राम लक्ष्मण नाही. हनुमानजी म्हणले गर्दा करू नका, सगळ्या वानरला कळल्यावर वानर पळून जातील. काही काही माणसं भेकुडे असतात, उगं सोबत आलेले असतात. त्यांना खरं कळालं की पळून येतात, पळून येतात. मला माहिती आहे, आम्ही एकदा लहानपणीच्या मोर्चात गेलो होतो. 72 तासाचा गेराव. आम्हाला चला पोरं म्हणले, गाड्यात बसलो गेलो. तिथं गेलं पोलीस रट्टी देऊ लागल्यावर आम्ही मागच्या कडीनं जे पळालो, आंबाजा गावून पळत परळीला आला होतो पायानंच. गाड्या कशाच्या आल्या तर. म्हणून हनुमानजीनं सांगितलं वानर पळून जातील का? राम नाही म्हणल्यावर आपल्यात काही जाण आहे का? रावण येतं आणि मारून जातो. म्हणून गर्दा करू नका. हनुमानजीनं सांगितलं तुम्ही सांभाळा, मी राम लक्ष्मणाला घेऊन येतो. मी जगाच्या कल्याणा संतांची विभूती सांगतोय तुम्हाला. मी प्रभू रामचंद्राला घेऊन येतो म्हणले. आणि हनुमानजी तिथून निघले. तर कुठं जावं पत्ताच नाही ना. कुठं जावं शोधायला? मार्गच नाही. काही थोडा तरी पुरावा असला तर सापडेल. पुरावाच काही नाही. काही करावं म्हणून काही नाही म्हणले. आता प्रभू रामचंद्राचं भजन करू, त्याचं ध्यान करूया. म्हणून एक वडाचं झाड होतं ना, वडाच्या झाडाखाली बसले आणि वडाच्या झाडाखाली बसून प्रभू रामचंद्राला विनंती करू लागले, प्रभू भेट द्या ना मला आता. म्हणले कुठे आहेत तुम्ही? आम्हाला असं अनाथ सोडून जाऊ नका.
असा विचार मनामध्ये त्यांना बोलायला चालू होत. एवढ्यामध्ये त्या झाडावर एक खोपा होता गिधाडाचा आणि त्याची गिधाडाची बायको गरोदर होती. तिला 2 महिने झाले होते आणि ती म्हणू लागली मला शिसारी लागली. म्हणजे काय म्हणते त्याला, आपल्याकडे काय म्हणते त्याला, हा डोहळे. महाराज डोहळं चांगलं लागावं. या जगामध्ये 2 माऊलीच्या पोटातून गर्भ बोलला होता. गर्भ डोहळं लागलं त्यावेळेस 2 माऊलीच्या पोटात. ऐका, एक माऊली प्रभू रामचंद्राची आई कौशल्या माता, राजा दशरथ डोहळ विचारायला गेले होते. त्यावेळी त्या गर्भातून आवाज आला, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा दीन मी. गर्भ बोलू लागला. ही ताकद होती त्या मातेची. आणि कलियुगामध्ये एक माता होऊन गेली, ती माता जिजामाता. जिजामाता तिच्या गर्भ म्हणजे गर्भातले राजे बोलू लागले. एक मिनिटाची झलक म्हणून दाखवतो कसे बोलले. शहाजीराजे ढोळ विचारत होते. सांगा राणी साहेबा काय ढोळ आहे. जसं राजा दशरथ विचारत होते तसं शहाजी राजे विचारत होते, राणी साहेबा काय तुमचं ढोळ आहे. थोडं लाईट विकूया. असं हनवटीला हात लावला आणि अशी मान वर उचलली जिजाबाईची. आणि जिजाऊ साहेबाच्या डोळ्यात डोळे घातले राजे साहेबांनी आणि विचारल्याबरोबर असा डोळ्याला जोरात झटका मारला आणि पोटातला गर्भ बोलायला सुरू झाला. 4था महिना होता मातेला, एक टाळ वाजवा. 4था महिना होता मातेला, काही बोलली शहाजी राजाला, काही बोलली शहाजी राजाला, शहाजी राजाला, शहाजी राजाला. अरे राजे, आम्हाला ढोळ विचारताना तुम्ही मग ऐका. 4था महिना होता मातेला, काही बोलली शहाजी राजाला, आपला पोशाख द्यावा आम्हाला, तुमच्या अंगावरचे कपडे द्या, आपला पोशाख द्यावा आम्हाला. डोई घाला जिरे टोपाला, डोई घाला जिरे टोपाला, डोई घाला जिरे टोपाला. कर करा आवळी मुठ्ठीला, कर करा आवळी मुठ्ठीला, कर करा फिरवी पट्ट्याला. ए राजे, ती तलवार द्या, हाती घेऊन ही तलवार. गर 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 तलवार फिरू लागली, पट्टा खेळू लागली माता. शहाजी राजे म्हणत होते माझ्या पत्नीच्या अंगामध्ये भूत संचारलं, कोणाला बोलवावं आता. आणि गरोदर स्त्रीच्या अंगामध्ये जर भूताचा संचार झाला तर ती बाई वेडी होते असं शास्त्र सांगतो. म्हणून शहाजी राजाच्या अंतःकरणाला भीती वाटू लागली. म्हणून गडबडीनं जिजामातेला उचललं आणि अल्लाउद्दीन खिलजीची फौज पाठीमागं दौडत येऊ लागली. घोड्यावर बसवलं, घोड्याला टाच मारली आणि सह्याद्रीच्या कपारातून घोडा टप 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 घोडा पडू लागला. 4 महिन्याचा गर्भ पोटामध्ये होता मायबाप. घोड्यावर पुढे बसवलेला आहे. आज 1 महिना झाला की दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेतात. 4था महिना होता आणि ती माता घोड्यावर बसलेली होती. पोट हलत होतं घोडा पळत असताना. दोन्ही हातानं पोट धरलेलं आहे आणि त्या गर्भाला सांगत होती माता, ए बाळा ऐक, पुढे जन्माला आल्यावर तुला हेच करायचंय, पुढे जन्माला आल्यावर तुला हेच करायचंय.
असं त्या गर्भाला थापटून सांगत होते. आणि दौडत वेगान घोडा शिवनेरी गडावर आला. शिवनेरी गडावर एक सूर्य चमकला. एक रात्री सह्यागिरी हसला, हसताना दिसला अनंताला कसला. जय भवानी, जय भवानी. माणसाला कळत नव्हतं पण तो किल्ला हसत होता. सह्याद्रीच्या पर्वत रांगा हसू लागल्या. आमचा वाली जन्माला आला म्हणून सगळ्यांना आनंद झाला होता. छत्रपती लहानाचे मोठे झाले आणि मावळ्यांची फौज गोळा केली. 18 पगड जातीची हो मिळवून सेना. हर हर महादेव मग केली गर्जना. हर हर महादेव मग झाली गर्जना. रायरेश्वराच्या मंदिरात झाला बोलबाला. स्वराज्याचा भगवा कसा मग फडकू लागला. स्वराज्याचा भगवा कसा मग फडकू लागला. करुण प्रत्यय केलं त्यांनी स्वप्न साकार. करंगळी कापली. भगवान शंकराला अभिषेक केला आणि भगवान शंकराला साकडं घातलं. जगदंबेला साकडं घातलं. माझ्या हिंदू धर्माची पताका अखंड भारतभर नव्हे जगभर तेवत राहू दे. आणि प्रतिज्ञा केली. करुण प्रतिज्ञा केलं त्यांनी स्वप्न साकार. स्वराज्याचं तोरण बांधलं तोरणा गडावर. स्वराज्याचं तोरण बांधलं तोरणा गडावर. तोरणा गडावर तोरण बांधलं तोरणा गडावर. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. गर्भ बोलला. गर्भ गर्भ राज्य व्हावं ही. तर दुपारी बोलल्यामुळे तेवढा थोडा दम लागतो. नाही तर अख्खं कीर्तन पवड्यात करा म्हणलं तरी करतो. आता दुसरा पवडा दुसऱ्या वेळेस आहे का नाही. ते छावा पिक्चर आल्यामुळं त्याच्यावर पवडा तयार केला. एक फक्त त्याचा शेवटचं तुकडं सांगतो. काय शेवट. संभाजी वीर गरजला. संभाजी वीर गरजला. वीर गरजला काय बोलला. औरंगजेबाला सांगितलं तुझी मुलगी देशील नरी मला. तुझी मुलगी देशील नरी मला. नाही सोडणार हिंदू धर्माला. नाही सोडणार हिंदू धर्माला. नाही सोडणार हिंदू धर्माला. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. धर्मो रक्षती रक्षिता. कारण गेले दिगंबर विश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामाची. ते गेले पण त्यांनी त्यांचा आदर्श पाठीमागे ठेवला. तो आपल्या हातात दिला. आपल्या पूर्वजांच्या हातामध्ये दिला. आपल्या पूर्वजांनी सांभाळला आणि पूर्वजांनी जाता जाता आपल्या हातामध्ये दिला. आपण ते जतन करायचं आहे आणि आपणही जाताना काय करायचंय पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं आणि त्यांना सांगायचंय बाबा रे हे आमच्या पूर्वजांची ठेव आहे. ही जतन करा. है की नाही. जतन करा. तर सीमेवरचा सैनिक म्हणतो ना की नाही. कर चले हम फिदा जान तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों. आम्ही चाललो आता. आम्ही आमच्या डोक्याला कफन बांधले आता. बस आम्ही काही क्षणापुरते. पण हा देश
हा धर्म आम्ही आजपर्यंत सांभाळलाय, आता हे तुमच्या स्वाधीन करतोय. तुम्ही तुमच्या जीवाचं रान करा आणि धर्म सांभाळा, देश सांभाळा, संस्कृती सांभाळा महाराज. अशा प्रकारची विनंती ही कोण केली महाराज? यालाच संत म्हणायचं. संत म्हणजे कोण येतो? जगाचं कल्याण करण्यासाठी आले, स्वतःचा प्राण गमावला आणि जगाचं कल्याण करून निघून गेले, त्याला संत म्हणायचं, त्याला संत म्हणायचं. विठाला विठाला. म्हणून ती गिधाडीन सांगू लागली गिधाडाला. काय सांगू लागली गिधाडीन? गिधाडाला आपण इथून बाजूला गेलो, आलं का लक्षात? गिधाडीन म्हणू लागली, आईशे डोहळे माझे मानसी, भक्सावे वाटत तसे नर मांसासी. मला माणसाचं मांस खावं वाटतंय. त्यानं सांगितलं गिधाडानं, राम लक्ष्मणाला चोरून नेलंय ऐरावण महिरावणाने. तिथं देवीच्या पुढं कापणार आहेत, माणसाचं मांस भेटणार आहे, पण आत जावं कसं? या वडाच्या झाडातून मध्ये रस्ता आहे, जायला येत नाही. कोणी रस्ता काढील ना त्याच्या पाठ मी जाईन पाठीमागं आणि तुला मांस घेऊन येईन. हे कुणा ऐकलं? झाडाखाली बसलेल्या हनुमंतरायानं ऐकलं. आणि मग हनुमंतराय उठले आणि त्या गिधाडाला आणि गिधाडणीला रामराम केला. तुम्हीच माझे राम सीता. काय म्हणले? तुम्हीच माझे राम सीता, कारण तुम्ही बुद्धी दिली. येतं रस्ता काढाय मला किती वेळ लागते का? असंच धरलं ती ओढ्याचं झाड आणि असं गर्रकून फिरवलं. फिरवल्याबरोबर आत भुयार रस्ता तयार झाला आणि हनुमानजी आत गेले. आत महिष्मती नावाची नगरी होती आणि त्या नगरीवर द्वारामध्ये मकरध्वज नावाचा एक सेवक होता, द्वारपाल, हनुमंतरायाचा मुलगा मकरध्वज. हनुमानजीनं संन्यासीचा वेश घेतला आणि तिथून आत निघाले. ते मकरध्वज म्हणू लागला, अंदर जाना मना आहे. ते म्हणले जाऊ दे. म्हणला जाऊ देत नाही, जाऊ दे नाही. दोघांची गुद्दागुद्दी सुरू झाली. असं मारू लागली एकमेकाला. किती जोरात मारलं तर त्याला काहीच होईना. हनुमानजी म्हणू लागले, एका बुक्कीत पर्वत पीठ होतो आणि याला काहीच होय नाही. हसायला लागले, मनगट धरलं. म्हणले कुणाचा आहे रे तू? ते म्हणले काय करायचे तुला? युद्ध कर ना. अरे मी मारुती आहे. काय म्हणले? मी मारुती आहे. माझ्या एका बुक्कीत पर्वत पीठ होतो आणि तुला काहीच कसं होत नाही. ते म्हणलं हे पट्ट्या मारुतीचाच आहे. काय म्हणलं तू? हे पट्ट्या मारुतीचा म्हणल्यावर अशी कानाखाली लावली काढकून. अरे मी मारुती आहे, माझं लग्नच झालं नाही. का माईला बदनाम करतोस म्हणला तुझ्या? माझं लग्नच झालं नाही. बाबा मला माहीत नाही. दर्शन घेतलं, मला माहीत नाही, पण माझ्या आईनं सांगितलंय. चल तुझी कुठं आहे आई? गेले मगरीकडं. मगरीनं सांगितलं, महाराज लंका जाळली आणि शेपुटी जेवण्यासाठी इथं आला होता. तुमच्या अंगाचा घाम पुसला आणि आत टाकला. स्वेदज घामापासून उत्पत्ती. तो घाम मी घेतला, मला गर्व राहिला आणि त्याचा हा मुलगा तयार झाला. माझा काय दोष आहे सांगा? हनुमानजी म्हणले, ना दोष तुझा ना दोष माझा. दोष कोणाचा? दोष नियतीचा आहे का नाही? एक राजा दाढी करू लागला. राजा दाढी करू लागला आणि दाढी करता करता राजाला शिंक आली आणि ते बारीक मिशा करून वस्त्रा उलटा करून इथं आधारला होता वारका. दत्ता भाऊ आणि राजाला शिंक आली. ठीक म्हणल्याबरोबर ते चटकून उडलं. शेंडाच उडाला नाकाचा. आता सांगा शिक्षा कुणाला द्यावी? कुणाची चूक आहे? राजा म्हणला, वारका दोष तुझाही नाही आणि दोष माझाही नाही, दोष माझ्या कर्माचा आहे. इथे दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हनुमंतरायानं सांगितलं, ठीक आहे बाई आणि इकडे त्याला. गेले त्या देवीच्या मंदिरात गेले. देवी उचलली, नालीमध्ये आणून टाकली. राम लक्ष्मणाला तिथं बांधून टाकलं होतं. सकाळ झाली, सकाळी वाजत गाजत तिथं आले आणि आता त्या दोघांचा बळी द्यायचा आहे, नरबळी. त्यावेळेस तो ऐरावण विचारत होता देवीला, आता तुला मी बळी देणार आहे यांचा. म्हणून राम लक्ष्मणाला म्हणत होता, तुमची शेवटची इच्छा सांगा काय ते. प्रभू म्हणले, काय इच्छा सांगू रे? माझा मारुती असायला पाहिजे होता म्हणे. इथं माझा मारुती असायला पाहिजे होता म्हणल्याबरोबर देवीचं सोंग घेऊन मारुतीला थांबले होते. जी उडी मारली, दन 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 राक्षस मारायला सुरुवात केली. एक रावण मारून टाकला, पण एक मरतच नव्हता. हो, काय असते बघा, रामायण म्हणजे सगळं अध्यात्म आहे महाराज. का कोण मेला? महिरावण मेला. माया मेली.
माया मेली पण अहि मेला नाही, म्हणजे अहंकार मेला नाही. अहंकार मरेपर्यंत जात नाही. म्हातारं किती किती बाजवून खाली घेऊ द्या, म्हाताऱ्याला वाटवून खाली घेऊ द्या, त्याचा ताटा जात नाही. म्हणून ती मन पडली या सूम बुजतोय पण वळ बुजत नाही. म्हातारं त्याच्या अंगातला ताट, अहंकार जात नाही मरेपर्यंत माणसाचा, म्हणून तो अहंकार मरत नव्हता. हनुमानजी म्हणले त्या मकरध्वजाला, याला कसं मारावं म्हणले, राम पाणी पित नाही हे मेल्याशिवाय, सीतेची सुटका होत नाही आणि ह्या वानराली घरी जायत नाही म्हणले. एक युद्ध थांबत नाही, एक बाण सोडला की हजारो तयार होत होते. ते एका रक्ताच्या थेंबापासून हजारो तयार व्हायचे, कारण त्याच्या रक्ताच्या थेंबावर ते भुंगे अमृत आणून टाकत होते. म्हणून त्या मगरीकडे गेले. मगरीनं सांगितलं पर्याय नंबर 1 त्याच्या बायकोला याचं मरण माहिती म्हणले, पर्याय नंबर 2 त्याच्या बायकोकडे जायचं आणि त्याचं मरण विचारायचं. किती अवघड आहे. पण हनुमानजी म्हणले काहीच अवघड नाही. गेले, तिला समाधी लागली होती, तिनं रामाला पाहिलं होतं, प्रभूला पाहिलं होतं आणि मनात असं ठरलं, वासना निर्माण झाली होती, असा पती मला असावा, ही वासना झाली होती आणि त्या वासनेची समाधी लागली होती. हनुमानजी गेले, 2 टाळ्या वाजवल्या, समाधीतून जागं केलं, ओळखलं मारुती वानर आहे, रामाच आहे, का आलास, तुझ्या नवऱ्याचं मरण सांग. ते म्हणली त्याच्या बदल्यात काय देशील, तू माग काय द्यायचं ते म्हणली 8 बघ, तुझ्या रामाला माझ्या पलंगावर आणून बसवावं लागेल. काय म्हणली, तुझ्या रामाला माझ्या पलंगावर आणून बसवावं लागेल. हनुमानजीनं कसलाच विचार केला नाही, येस म्हणले. हो. आता तू माहीत नव्हतं का मारुतीला, राम एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आणि हिच्या पलंगावर आणून बस. यस म्हणले, यस. सांग म्हणे, पाताळातून भुंगा मोठा अमृत येतो, छोटे छोटे भुंगे अमृत घेऊन येतात. पटपट पटपट शेपटीनं हातानं काही अशी पाळले खाली आणि मोठा भुंगा हातात धरला. धरल्याबरोबर भुंगा म्हणू लागला, मारुती सोड, मारू नको, आम्हाला यानं बांधून टाकले, आम्ही कपट्यानं नाही, यानं बांधून टाकलंय आम्हाला, आम्ही तुझं काम करू कधी, आम्ही लहान आहेत. भुंगा म्हणू लागला, आम्ही लहान आहेत, लहान तोंडे मोठा घास, तुमचं काम करू आम्ही कधी, तुम्ही सांगा. त्यावेळेस हनुमानजीनं सांगितलं काम आहे, चंद्रसेनेचा जो चंदनाचा पलंग आहे ना, तो असा कोरून 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 काकूळ कागदासारखा करायचा. भुंगेली सांगितला. भुंगे म्हणले ते काम आमचं. भुंगे पलंगाच्या मागे लागले आणि चंद्रसेनेला हनुमानजीनं सांगितलं, रामाला अपशकुन आला तर राम इथं क्षणभर थांबणार नाही. ती म्हणली अपशकुन माझ्या घरी, मी राणी हाव म्हणली. राणी काही साधी आहे का. तिकडं तो रावण मरून पडला. हनुमानजीकडे पाहिलं, प्रभू म्हणू लागले, मारुती कुठं गेला होता, असं म्हणले कुठंच नाही, इथंच होतो, एक काम आहे तुम्हाला चलायचंय. कुठं, चंद्रसेनेच्या महालात पलंगावर बसायचे. प्रभू म्हणले तुला काही येड लागलं का, आजपर्यंत गेलेलं पाण्यात जाईल ना, लोक काय म्हणतील, राम बिघडला, अरे देवा तुमचा विश्वास नाही का माझ्यावर, चला. तो का म्हणे, काय विश्वासी जो करी स्वामीवरी सत्ता, विश्वास ठेवला. गेले, ती आत उभी होती. प्रभू पलंगाच्या जवळ गेले. महाराज प्रभू रामचंद्रांनी उजव्या पायाचा अंगठा त्या पलंगाच्या, तो हे असतो ना काय पाय, त्या पायाला पलंगाच्या असा टच केल्याबरोबर कडकड 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 पलंग वाजला आणि मोडून पडला. त्याच पायाला बाण मारलाय कोळ्यानं, पुन्हा अंगठ्याला तिथंच बाण मारलाय पुन्हा, कारण त्या अंगठ्यानं फसविलं तिला, म्हणून बाण तिथंच मारलाय. पलंग मोडल्याबरोबर ती परत निघाली. प्रभू परत निघाले, त्यावेळेस ती अशा बोट मोडूशा देऊ लागली, मेल्या मुडद्या काळ्या तोंडाच्या माकडा, मला फसविलंस काहीच म्हणू लागली. प्रभू म्हणले त्याला शिव्या देऊ नको. ती म्हणली काय करू देवा, अरे आजन्म पतिवर्तेपणा पणाला लावला, नवरा स्वतःचा मारला तुझ्या प्राप्तीसाठी, नवराही गेला आणि तूही चाललास, आता मी काय करू. प्रभूंनी सांगितलं त्याला किती शिव्या दे, त्याला एकही शिव लागत नाही. का, ते त्याच्यासाठी काही करीतच नाही. मग कुणासाठी करते, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. ज्ञानेश्वर तुम्हाला काही भजन करा, नीट बसा, असं काहीच म्हणलं नाही मी. आता शेवटला तुम्ही एकदा असं टाळी वाजवून भजन करा, तुकाराम तुकाराम